पूर्ण मानवजातीला चंद्रावर जाणारं दुसरं पाऊल. होय मित्रांनो, खरंच आहे ही गोष्ट. 1969 नंतरनं सलग 50 वर्षानंतरनं मानवानं चंद्राच्या बाजूने आगेकूच केलेली आहे. बघा बातमी काय? आर्टेमिस सेकंड 50 वर्षानंतर चंद्रावर मानव. तर होय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहे, की आर्टेमिस सेकंड हे जे नासाचं मिशन आहे, ते नेमकं काय आहे? याच्यामध्ये कोणते ॲस्ट्रोनॉट्स आहेत? याच्यामध्ये महत्त्व काय आहे? या मिशनचा उद्देश काय आहे? या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खालील बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा. ओके. चला आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय स्पेशल आहे. या बघा मित्रांनो, आर्टेमिस सेकंड हे नासाचं मिशन फार महत्वाचं आहे. आर्टेमिस प्रोग्राममधील हे पहिलंच मानव मिशन आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पहिलं मानव मिशन आहे. कारण याची सुरुवात झाली आहे ती 2017 मध्ये या मिशनची झालेली आहे. पुढे गेल्यानंतर आपण त्याची थोडक्यात हिस्ट्री आपण पाहणार आहोत. हे असं नाव का पडलं असेल? आर्टेमिस म्हणजे नेमकं काय? तर आर्टेमिस म्हणजे चंद्राची देवता. ग्रीक मायथॉलॉजी म्हणजे ग्रीक दंतकथांनुसार चंद्राची देवता म्हणजे आर्टेमिस आणि अपोलो हा चंद्राचा देव आणि अपोलोची जुळी बहीण म्हणजे आर्टेमिस. अशा प्रकारे या ठिकाणी या मिशनचं सुद्धा आर्टेमिस असं नाव ठेवलंय आणि 1969 ला अपोलो मिशन ठेवलं होतं. ठीक आहे. तर 50 वर्षानंतर ही गोष्ट परत एकदा घडत आहे, की 50 वर्षानंतर माणसानं त्या ठिकाणी चंद्राच्या दिशेने आगेकूच केलीच नव्हती. पण आता हे काय आहे तर असं पाहूया. बघा, हे मिशन चंद्रावर उतरणार नाही पहिली गोष्ट. आता रिसेंटली जे मिशन पाठवलंय ते चंद्रावर अजिबात लँड करणार नाही. चंद्राला गोल फिरून त्या ठिकाणी परत रिटर्न आपल्या पृथ्वीवर येणार आहे. तर चंद्राभोवती फेरी मारून परत येईल आणि हे मिशन किती दिवसाचं असेल तर हे असणार आहे 10 दिवसांचं असेल. आणि याद्वारे काय तर ओरायन स्पेसक्राफ्ट जे आहे त्याच्या सर्व यंत्रणांची चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे. आपण इमेजमध्ये बघू शकतोय. हे काय आहे तर ओरायन स्पेसक्राफ्ट आहे आणि याच मध्ये कोण आहे तर 4 अंतराळवीर यामध्ये बसलेले असणार आहे. आणि हे मिशन चंद्राच्या दिशेने जाऊन चंद्राला गोल फेरी मारून पृथ्वीवर रिटर्न येणार आहे. आणि हे काय आहे SLS. ओके. हे असणार आहे आणि ही जगातलं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं रॉकेट आहे. या रॉकेटच्या माध्यमातूनच हे या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. हे आहे अमेरिकेचं नासाचं. ठीक आहे. चला पुढच्या याच्याकडे जाऊया. थोडंसं आपण याचं विश्लेषण करू. बघा या ठिकाणी सांगते काय तर ओरायन स्पेसक्राफ्ट जे आहे ते या ठिकाणी हे जे पेलोड तुम्हाला दिसतं या पेलोड मध्ये या ठिकाणी बसवले आहे. ओके. हे या ठिकाणी आहे आणि याचं पुढं आपण स्लाइड मध्ये एक्सप्लेनेशन घेऊ. बघा कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे आतमध्ये. हे ओरायन स्पेस कॅप्सूल आहे. एक कॅप्सूलला पुढच्या दिशेने एक अशी उतरती निमुळती बाजू आहे. टेपर्स एंड आहे त्याला. यामुळे काय होतं तर वातावरण जे आहे पृथ्वीचं त्या पृथ्वीच्या वातावरणाचा हवेचा रेजिस्टन्स कमी करण्याचं काम हे करणार आहे आणि ते पुढच्या दिशेमध्ये फास्ट मध्ये झेपावेल. हे सर्वात महत्वाचं काम. ऍटमॉस्फिअरला क्रॉस करून गेल्यानंतर ना पुढे काय होईल यातले सर्व पार्ट्स सुट्टे सुट्टे होतील. ठीक आहे. आणि यामधला हा जो भाग आहे तो वेगळा होईल. हे काय आहे तर ओरायन स्पेसक्राफ्ट आहे. हे लक्षात घ्या. ओरायन स्पेसक्राफ्ट आणि या ओरायन स्पेसक्राफ्ट मध्ये असं पूर्णपणे सोलर सिस्टीम त्याच्यामध्ये बसवले. सोलर पॅनल्स आहेत हे असे 4 सोलर पॅनल्स या ठिकाणी बसवलेले आहेत आणि ह्याच मध्ये आतमध्ये 4 ॲस्ट्रोनॉट्स आहेत. त्या 4 अंतराळवीरांची आपण पुढे माहिती घेऊयाच, पण त्याच्या अगोदर थोडासा इतिहास याचा पाहणं महत्वाचं आहे. तर चला पाहूया इतिहास काय याचा. तर बघा, तर ह्या मिशनची सुरुवात कधी करण्यात आली होती तर 2017 ला या मिशनची सुरुवात करण्यात आली होती आणि सगळ्यात पहिलं हे मिशन जे आहे ते 3 टप्प्यांमध्ये पार होणार आहे. सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय आहे तर चंद्रावर मानवाची वस्ती प्रस्थापित करणे, ह्युमन बेस त्या ठिकाणी स्थापन करणे हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं मिशन आहे. आणि यामधलं पहिलं मिशन म्हणजे पहिलाच टप्पा या ठिकाणी कधी पूर्ण झाला तर पहिला टप्पा बघा आर्टेमिस फर्स्ट हे 2022 ला यशस्वीरित्या पूर्ण झाला. मानवरहित चाचणी होती. आता सेम चाचणी गेली आहे पण याच्यामध्ये मानव आहेत. त्या 2022च्या मिशन मध्ये मानव नव्हते. मानव विरहित ही चाचणी होती. हे लक्षात घ्या. सेम होतं. तिथं पण ओरायन स्पेसक्राफ्टचं त्या ठिकाणी काम व्यवस्थित करतं का नाही हेच त्या ठिकाणी चेक केलंय. आता काय आणि त्यामध्ये काय केलं होतं तर 4 डमी त्या ठिकाणी रोबोट्स त्या ठिकाणी बसवलेले होते. त्यांच्यावर कशा प्रकारे परिणाम होतो हे पण त्या ठिकाणी पाहण्यात आलेलं होतं. आता दुसऱ्या मिशन मध्ये म्हणजे हे सध्याचं मिशन त्यावर मी सध्या व्हिडिओ बनवत आहे. ओके. तर हे मिशन कधी लॉन्च झालेलं आहे 2025-26. हे काय ह्या काळामध्ये झालेलं आहे. रिसेंटली झालंय. याचं काय काम आहे तर 4 अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारून परत येतील. म्हणजे जिवंत माणूस त्या ठिकाणी चंद्राच्या भोवती फेरी मारून परत आपल्या पृथ्वीवर रिटर्न येणार आहे.
लँडिंग करणार आहे. हे सर्वात महत्वाचं मिशन सर्वच देशांच्या नजरा त्या ठिकाणी लागलेल्या आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे टप्पा तिसरा आहे आर्टेमिस 3 मिशन. म्हणजे मानवाला खरोखर चंद्रावर दुसऱ्यांदा त्या ठिकाणी उतरवणे. हे कधी होईल तर 2026 हे एक नियोजित प्लॅनिंग आहे. थोडंसं पुढेही जाऊ शकतं कारण का युद्ध चालू आहे, युद्धाची परिस्थिती चालू आहे. आणि ह्यामध्ये काय होईल प्रत्यक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवाचे लँडिंग होईल. दक्षिण ध्रुवावरच का कारण इकडून आपल्याला दक्षिण बाजू नाही दिसत आणि दक्षिण ध्रुवावर त्या ठिकाणी पाण्याचा सोर्स मुबलक प्रमाणामध्ये आहे हे सायंटिस्टना माहित आहे. आणि त्या पाण्याचा उपयोग करून त्या ठिकाणी ते काय करतील H2O ह्यामधला ऑक्सिजन रेस्पिरेशनसाठी यूज करतील आणि हायड्रोजन ह्यामधला ते काय करतील त्याचं फ्युल म्हणून याचा लॉन्च व्हेकल मध्ये वापर केला जाईल. म्हणजे अशा प्रकारे त्यांचं प्लॅनिंग आहे. म्हणूनच त्या ठिकाणी ते दक्षिण ध्रुवावर आगेकूच करत आहेत. आणि चंद्रावर कसं आहे तर आंतरराष्ट्रीय कायदे वगैरे लागूच होत नाहीत त्यामध्ये. आणि ज्या ठिकाणी जो देश पहिला जाईल ती जमीन त्याची असणार आहे. त्यामुळं अमेरिका सगळ्यात पहिला चंद्रावर जाण्याचं धाडस त्या ठिकाणी करत आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. चला आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊया. तर बघा ह्यामध्ये मग अंतराळवीर आहेत कोण? त्यामध्ये अंतराळवीर आहेत या ठिकाणी पाहू शकतोय आपण हे सर्व जण आहेत. याची थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत पुढच्या स्लाइड्स मध्ये. या बघा पहिले अंतराळवीर सर्वात महत्वाचे मिशन पायलट आहेत ते या मिशनचे विक्टर ग्लोवर. ओके. यांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर हे पहिले ब्लॅकिश हे ब्लॅकिश ऍस्ट्रॉनॉट आहेत म्हणजे कृष्णवर्णीय अंतराळवीर आहेत. चंद्रावर चंद्राच्या मोहिमेमध्ये जाणारे पहिले कृष्णवर्णीय कोण असतील तर हे असणार आहेत. आणि हे सुद्धा कुठले आहेत तर अमेरिकेचेच आहेत. आणि हे अमेरिकेच्या एअर फोर्स मध्ये पायलट होते. ठीक आहे. हे यांचं बॅकग्राऊंड. दुसरी गोष्ट रीड वाईजमॅन हे सुद्धा अमेरिकेचे ऍस्ट्रॉनॉट्स आहेत आणि हे मिशनचे कमांडर आहेत. खूप वर्षांचा यांचा एक्सपिरियन्स आहे स्पेसमध्ये जाण्याचा. आणि पुढं सर्वात महत्वाचं तर जेरमी हॅन्सेन हे मिशन स्पेशालिस्ट आहेत. हे कॅनेडियन आहेत. कॅनडामधले असणार आहेत हे अंतराळवीर. म्हणजे एक दुसऱ्या देशामधले तिन्ही पण त्याच देशामधले आहेत अमेरिकेतले. हे लक्षात घ्या. हे कॅनडामधले आहेत. कॅनडा. ठीक आहे. दुसरं आहे हे सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे क्रिस्टियाना कोच ही सर्वात पहिली महिला चंद्राच्या मोहिमेमध्ये निवडण्यात आलेली सगळ्यात पहिली महिला कोण आहे तर क्रिस्टियाना कोच आहे. मिशन स्पेशालिस्ट आहे आणि ही सुद्धा अमेरिकेची लेडी ऍस्ट्रॉनॉट आहे. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. ओके. या पुढे जाऊ. बघा आता ह्यांचा पल्ला कसा असणार आहे हे मिशन पुढे जाईल कसं तर या ठिकाणी हे लॉन्च झाले. या ठिकाणी मिशन लॉन्च झाल्यानंतर पृथ्वीला एक फेरी मारून त्या ठिकाणी हे ओरायन स्पेसक्राफ्ट जे आहे पृथ्वीच्या ऍटमॉस्फिअरला क्रॉस करून त्या ठिकाणी काय होईल तर चंद्राला त्या ठिकाणी एक फेरी मारेल. आणि इथून हे त्याचं अंतर जे असणार आहे 67 मैल एवढं अंतर असेल. एवढ्या अंतरावरनं ते फेरी मारणार दक्षिण ध्रुवाकडून जाणार आणि परत फेरी मारून रिटर्न आपल्या पॅसिफिक ओशन मध्ये त्या ठिकाणी येईल. आणि ते 4 ऍस्ट्रॉनॉट सुरक्षितपणे त्या ठिकाणी 10 दिवसाचा हा प्रवास करून व्यवस्थित आपल्या पृथ्वीवर येतील. ठीक आहे. ही अशी त्याची जर्नी आहे. आणि थोडंसं यांचं सगळ्यात महत्वाचं टार्गेट काय असणार आहे तर लुनार बेस स्थापन करायचंय. बघा आर्टेमिस फेज फर्स्ट मधलं 2022 मध्ये ज्यावेळेस हे लॉन्च केलं त्यावेळेस आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोणतंही मानव नव्हतं. 2000 आर्टेमिस सेकंड जे यावर्षी पाठवलंय याच्यामध्ये मानव आहेत. 4 अंतराळवीर पाठवलेले आहेत. आणि अशाच करून त्या ठिकाणी सॅटेलाइट्स वगैरे पाठवून नंतर पुढे आर्टेमिस 3 मध्ये काय करायचंय एक गेटवे स्थापन करायचा आहे. गेटवे म्हणजे काय असेल तर गेटवे म्हणजे त्या चंद्राभोवती फिरणारं एक छोटंसं स्पेस स्टेशन असेल आणि त्या स्पेस स्टेशन मध्ये कनेक्टेड होणारे असे काही स्पेसक्राफ्ट असतील ते सोडणार आहेत फ्युचरमध्ये. तिथून प्रवासी काय करतील म्हणजे अंतराळवीर त्या ठिकाणी चंद्रावर जाऊन तिथून परत आपल्या रिटर्न पृथ्वीवर आणि चंद्रावर येण्यासाठी त्या ठिकाणी एक वाहनाचं काम करेल एका व्हेकल सारखं काम करेल तो गेटवे. ठीक आहे. असं यांचं मिशन आहे. आणि लुनारवर त्या ठिकाणी काय करणे एक बेस स्थापन करणे शास्त्रज्ञांचा इन फ्युचर मध्ये तो आपण यूज करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं जर हे पॉसिबल झालं तर या ठिकाणी मार्सवर त्या ठिकाणी पाठवण्याचे मिशन्स त्यांचे आहेत अमेरिकेचे. आता सध्या नाही म्हणला तर $92 बिलियन एवढा खर्च याच्यावर आहे असं सायंटिस्ट सांगत आहेत. ठीक आहे. आणि एवढा खर्च सुद्धा केलेला आहे. हे काय आहे तर हे आहे बघा मून बेस. हा आहे चंद्रावरचा बेस. कसं केलेला आहे प्लॅनिंग फ्युचर्स मध्ये तर या ठिकाणी अशा प्रकारे गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पॉवर स्टेशन्स निर्माण केलेले आहेत. इथं सोलर पॅनल्स बसवलेले आहेत. आणि सोलर पॅनल्स मध्ये सूर्याचं लाईट एनर्जी या ठिकाणी सनलाइट्स घेतले जातात त्यातनं इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्जन करून त्या ठिकाणी त्याचा वापर केला जाईल.
अंडर द मून त्या ठिकाणी चंद्राच्या आतमध्ये काय केलेलं आहे बघा, बेस पूर्णपणे स्थापन केलेला आहे. इथं ऍस्ट्रॉनॉट्स काम करत आहेत. ठीक आहे, इथं खूप सारे काय काय इन्स्ट्रुमेंट्स त्यांचे आहेत. हे असं बेस स्थापन करून त्या ठिकाणी मानव वस्ती प्रस्थापित करता येईल का, सिव्हिलायझेशन स्थापन होईल का, याच्यावर शास्त्रज्ञांचं बरंच त्या ठिकाणी रिसर्च चालू आहे. ओके, आणि पुढं हे जर पॉसिबल शक्य झालं तर मार्सवर पण जाण्याचं प्लॅनिंग आहे. पुढचं जे आहे मार्सवर जाण्यासाठी स्पेस एक्स जी एलन मस्क यांची कंपनी आहे, त्यांना खूप सारे त्या ठिकाणी टेंडर्स दिलेले आहेत नासाने. ओके, येणाऱ्या काही काळामध्ये आपण ह्याबद्दल माहिती घेऊयाच. ठीक आहे, तोपर्यंत बघा आपल्या व्हिडिओला या ठिकाणी जर आवडला असेल तर लाईक करा, आणि अशाच व्हिडिओसाठी काय करायचं आहे, खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलं, ते सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांपर्यंत ही इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन सर्वांपर्यंत शेअर करा. ओके, तर चला थोडक्यात आणि काय सांगतोय तर हे आमच्याबद्दल आहे बघा, आणि हे तुमच्याबद्दल पण आहे. जर तुम्ही आता 5वी ते 10वी पर्यंत शिकत असाल तर त्या ठिकाणी तक्षशिला क्लासेस आपला या ठिकाणी क्लास आहे. तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन त्या ठिकाणी क्लासेस जॉईन करू शकताय. माझा नंबर या ठिकाणी आहे. मी दीपक खंडागळे सर, माझा नंबर या ठिकाणी